हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय लेक्चर. चला, आज सर्वांचं स्वागत आहे. आपण आज शिकणार आहोत अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. 11 चॅप्टर आहे आपलं हे 12वी सायन्सचं. अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. सुरुवात करूया आपण चॅप्टरला अल्कोहोलपासून. आता अल्कोहोल म्हणजेच काय मग आता? अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड. अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड. आता हायड्रॉक्सिल मीन्स OH group. Alcohols are hydroxyl compound in which hydroxyl means OH group. OH group which is bonded with the saturated carbon atom. OH group हा सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो अल्कोहोल्स. फिनॉलमध्ये हाच OH group can also be attached to the aromatic ring like benzene. जर आता हाच OH अल्कोहोलमध्ये OH सॅच्युरेटेड कार्बनला असणार तर फिनॉलमध्ये OH हा ॲरोमॅटिक कंपाऊंड लाईक ॲज बेन्झिनला अटॅच असेल तर त्याला फिनॉल म्हणतात. नंतर मग आहे इथर आर ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच ऑक्सिजन ॲटम विच इज बॉन्डेड विथ two alkyl group. Oxygen atom bonded with two alkyl group or two aromatic compound or one alkyl group and one aromatic compound. मग अशा कंपाऊंडला इथर म्हणतात. इथर आर ऑल्सो कॉल्ड ऑक्साइड. इथरला दुसरं नाव आहे अजून ऑक्साइड्स. इथरचं दुसरं नाव काय आहे मग? ऑक्साइड. अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. त्यांचं आता क्लासिफिकेशन वन बाय वन आपण एकेकाचं घेऊ. क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये सुरुवात करणार आहोत अल्कोहोलपासून. सुरुवात करायची आहे अल्कोहोल. प्रत्येकाचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. अल्कोहोलचं, फिनॉलचं आणि इथरचं. फर्स्ट अल्कोहोल. Alcohols are classified into monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol and polyhydric alcohol. Alcohol are classified into monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric and polyhydric alcohol. In monohydric alcohol, only one OH group present in the molecule. जर मॉलिक्यूलमध्ये एकच OH ग्रुप येत असेल तर त्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. फॉर एक्झाम्पल CH3OH. CH3OH इज अन एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. नाव आहे याचं मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. नेक्स्ट डायहायड्रिक अल्कोहोल. मग त्या डायहायड्रिकमध्ये काय? दोन OH ग्रुप असते. 2 हायड्रॉक्सिल ग्रुप और 2 OH ग्रुप प्रेझेंट इन द कंपाऊंड. दे आर सिच्युएटेड ऑन डिफरंट कार्बन ॲटम. बघा आता जर 2 OH ग्रुप असतील तर त्याला डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. पण हे जे दोघं OH हे डिफरंट कार्बनवर असतील तरच हा कंपाऊंड स्टेबल असणार. पण जर ते एका कार्बनवर जर दोघं हायड्रॉक्सी ग्रुप असतील तर तो कंपाऊंड अनस्टेबल. बघूया याचं रिझन. CH2, CH3, CH, OH, OH. बघा आता ह्या कंपाऊंडमध्ये 2 OH ग्रुप, मग आपण त्याला म्हणणार डायहायड्रिक अल्कोहोल. बट दिस कंपाऊंड इज हायली अनस्टेबल. पण हा जो कंपाऊंड आहे तो हायली अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे कशामुळे अनस्टेबल? ऑक्सिजनवरचा जो हायड्रोजन आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. शिफ्टिंग ऑफ हायड्रोजन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इज कॉल्ड टॉटोमेरिझम. आता टॉटोमेरिझममध्ये एक हायड्रोजन ह्या ऑक्सिजनकडून दुसऱ्या ऑक्सिजनकडे म्हणजे इकडून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आहे. कोणता कंपाऊंड मिळणार आहे? हा ॲरो आहे तो टॉटोमरचा आहे. CH3,
देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि हा कार्बनवरचा एक हायड्रोजन. अनस्टेबल कंपाऊंड स्टेबल होणार केव्हा, ज्या वेळेस त्याचा हायड्रोजन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. आता हे जे दोघं हायड्रॉक्सिल ग्रुप एका कार्बनवर आहे, हा कंपाऊंड अनस्टेबल आहे, त्याचं स्टेबल कंपाऊंड हा अल्डिहाइड. म्हणून मग जेव्हाही दोन हायड्रॉक्सिल ग्रुप असते तर ते कोणत्या कार्बनवर असतील, डिफरंट कार्बनवर. इन ट्रायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिकमध्ये काय आहे मग, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप दे आर सिच्युएटेड ऑन डिफरंट कार्बन ॲटम. आता हे एक्झाम्पल आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. 3 हायड्रॉक्सिल ग्रुप present in the molecule or compound and situated on the different carbon are called trihydric alcohol. याचं नाव आहे ग्लिसेरॉल. याचं नाव आहे ग्लिसेरॉल आणि हा आहे ग्लायकॉल. ग्लिसेरॉल. नंतर पॉलीहायड्रिक अल्कोहोल. इन पॉलीहायड्रिक अल्कोहोल 3 मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. पॉलीहायड्रिकमध्ये काय आहे, मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन द कंपाऊंड अँड सिच्युएटेड ऑन डिफरंट कार्बन ॲटम. डिफरंट कार्बनवर जर हे ग्रुप असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH2OH, CHOH 4 times, then CH2OH 2 4 CH2OH CHOH 4 times CH2OH 1 4 5 6. किती कार्बन आहेत, 6. याचं नाव आहे सॉर्बिटॉल. नाव आहे याचं सॉर्बिटॉल. त्याच्यानंतर पुन्हा मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल आर अगेन क्लासिफाईड इनटू. आता परत याचं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच. आता काय आहे, मोनोहायड्रिकचं परत क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. कार्बनच्या हायब्रिडायझेशनवर मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन डिपेंड्स आहे. आता हा हायब्रिडायझेशन बघूया. आता sp3 आहे आणि याच्यात sp2 आहे. पहिला बघूया अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. आता अल्कोहोल कंटेनिंग sp3COH. आता हायड्रॉक्सिल ग्रुप हा sp3 कार्बनवर असणार. मग ते याच्यामध्ये परत 3 टाईप्स आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. यालाच 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल असंही म्हणतात. आता प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय, हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल तर हा नेहमी कशाला असणार आहे, sp3 कार्बनला. आता हा sp3 कार्बन चालला कोणता पॉईंट आहे आपला सुरू आहे तो म्हणजे कार्बन विथ हायब्रिडायझेशन sp3. कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि त्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच. हा टाईप चालला आहे. मग याच्यात परत सब टाईप्स आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. मग आता प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय, हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या कार्बनला असणार अटॅच, sp3 कार्बन. पण हा sp3 कार्बन असणार आहे तुमचा प्रायमरी कार्बन. कोणता कार्बन, प्रायमरी कार्बन. आता हा प्रायमरी, ह्या कार्बनला एकच कार्बन आणि उरलेले असणार आहेत त्याच्यासोबत हायड्रोजन. याची व्हॅलन्सी 3 आणि 1 4. ही पण कंप्लीट आहे, याची ही कंप्लीट आहे. मग हा झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल. नेक्स्ट सेकंडरी अल्कोहोल. मग आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय, हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज अटॅच टू द sp3 कार्बन. sp3लाच असणार, बट धीज sp3 कार्बन इज अ सेकंडरी कार्बन. हा sp3 कार्बन कोणता असणार, सेकंडरी कार्बन. मग सेकंडरी म्हणजेच काय की त्याला 2 कार्बन अटॅच असतील.
आणि उरलेला असणार आहे तो म्हणजे हायड्रोजन. मग हे एक्झाम्पल झालं सेकंडरी अल्कोहोल. नाऊ नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलमध्ये काय, हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज अटॅच टू द sp3 कार्बन. पॉईंट तोच आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू द sp3, पण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बनला अटॅच. आता हा कार्बन कोणता आहे, टर्शरी कार्बन. असा कार्बन की त्याला किती कार्बन अटॅच असतील, 3 कार्बन. इथे असणार CH3 CH3 CH3. मग हा झाला तुमचा टर्शरी अल्कोहोल. आता इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल कार्बन sp3OH ह्या प्रकारच्या अल्कोहोलमध्ये परत येणार आहे अलिलिक अल्कोहोल आणि बेन्झिलिक अल्कोहोल. मग आता परत पुढचा पॉईंट, अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, आता अलिलिक अल्कोहोल म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप हा जर अलिलिक कार्बनला अटॅच असणार. बघा टाइप्स कोणता चालू आहे, कार्बन हॅविंग हायब्रिडायझेशन sp3, कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3 आणि त्याला आहे अटॅच OH ग्रुप. ह्या टाईपमध्ये येणार आहे अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप हा अलिलिक कार्बनला अटॅच असणार. पण मग नेमका अलिलिक कार्बन म्हणजे काय, असा कार्बन की त्याच्या नेक्स्टला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार. आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्या बाजूला एक कार्बन, मग या कार्बनचं नाव आहे अलिलिक कार्बन. याचं नाव आहे अलिलिक कार्बन. आणि हा अल्कोहोल अलिलिक कार्बनवर जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला म्हणतात अलिलिक अल्कोहोल. बघा माझा CH2 CH CH2 ह्या कंपाऊंड झाला तुमचा अलिलिक अल्कोहोल. नेक्स्ट बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल. आता बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये काय असणार, हायड्रॉक्सिल ग्रुप तर तुमचा sp3 कार्बनलाच असणार, पण हा sp3 कार्बन कोणता असणार, तुमचा बेन्झिलिक कार्बन असणार. मग बेन्झिलिक कशाला म्हणता येईल, बघा आता CH2 च्या बाजूला कोणती रिंग आहे, बेन्झिन रिंग, किंवा त्याला आपण ॲरोमॅटिक रिंग म्हणतो. जर CH2 ला ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल तर ह्या CH2 ला म्हणतो आपण बेन्झिलिक कार्बन. आणि बेन्झिलिक कार्बनवर जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर तो असणार आहे तुमचा बेन्झिलिक अल्कोहोल. हे सर्व sp3 विथ OH बॉन्ड या पॉईंटमध्ये येत आहे. नंतर हा झाला फर्स्ट. नंतर हायब्रिडायझेशनमध्ये सेकंड पॉईंट, अल्कोहोल कंटेनिंग sp2COH बॉन्ड. आता हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या कार्बनला आहे, sp2 कार्बनला आहे. आता याचं एक्झाम्पल काय असणार, CH2 डबल बॉन्ड CHOH. हायड्रॉक्सिल ग्रुप हा विनिलिक कार्बनला अटॅच असणार. हायड्रॉक्सिल ग्रुप हा विनिलिक कार्बनला असणार, विनिलिक कार्बन. आणि हा जो अल्कोहोल आहे तर तो आहे तुमचा विनिलिक अल्कोहोल. तर याचं नाव आहे विनिलिक अल्कोहोल. हे झाले मोनोहायड्रिक अल्कोहोलचे टाइप्स. आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला बघायचं आहे, त्याच्यानंतर आहे फिनॉल. आता फिनॉलचं क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल लाईक ॲज अल्कोहोल सारखंच त्याचं क्लासिफिकेशन आहे. मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. आता पहिले बघूया मोनोहायड्रिक, डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिक. आता फिनॉलमध्ये काय, बेन्झिन रिंग आणि त्याला एक OH. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक फिनॉल. याचं नाव आहे फिनॉल. डायहायड्रिक फिनॉलमध्ये काय,
जर ॲरोमॅटिक रिंगला 2 हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण काय म्हणतो, डायहायड्रिक फिनॉल. याचं नाव आहे कॅटेकॉल. याचं नाव आहे कॅटेकॉल. नेक्स्ट ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये काय, 3OH ग्रुप प्रेझेंट ऑन द ॲरोमॅटिक कंपाऊंड, मग त्याला म्हणतो ट्रायहायड्रिक फिनॉल. याचं नाव आहे पायरोगॅलॉल. नाव आहे याचं पायरोगॅलॉल. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. त्याच्यानंतर इथर. आता इथरचं क्लासिफिकेशन आहे. आता इथरमध्ये बघितल्यावरच लक्षात येईल बघा, ऑक्सिजनच्या बाजूला 2 अल्किल ग्रुप आहे किंवा 2 ॲरोमॅटिक कंपाऊंड असतील किंवा एक अल्किल आणि एक ॲरोमॅटिक. मग याच्यावर याचं इथरचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट, सिंपल और सिमेट्रिकल इथर. सिंपल इथर और सिमेट्रिकल इथर. मग सिंपल इथर मध्ये काय, ऑक्सिजन बॉन्डेड विथ द सेम टाइप ऑफ अल्किल ग्रुप. जर ऑक्सिजनच्या दोघंही बाजूंना जर सेम अल्किल ग्रुप असतील, सेम ॲरोमॅटिक कंपाऊंड असतील, मग तर तयार होणाऱ्या इथरला सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर म्हणतात. फॉर एक्झाम्पल CH3OCH3. बघा, तर ऑक्सिजनच्या दोघंही बाजूंना सेम मिथिल ग्रुप आहे, म्हणून मग ह्या एक्झाम्पल आहे सिंपल सिमेट्रिकल इथरचं. याचं नाव आहे 2 मिथिल ग्रुप डाय मिथिल इथर. मग आता नेक्स्ट पॉइंट असणार आहे, नेक्स्ट इथरचं क्लासिफिकेशन, मिक्स और अनसिमेट्रिकल इथर. बघा, नावातच मिनिंग आहे, मिक्स और अनसिमेट्रिकल इथर. मिक्स म्हणजे काय, दोघंही अल्किल ग्रुप कसे असतील, डिफरंट. अल्किल आणि हा R प्राईम, R प्राईम, हे दोघंही अल्किल ग्रुप काय आहे, डिफरंट आहे. म्हणून मग एक्झाम्पल, आता याचं एक्झाम्पल CH3OC2H5. CH3OC2H5 एका साईडला मिथिल ग्रुप आणि दुसऱ्याला आहे इथिल. याचं नाव येईल इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर. हे झालं सर्व आपलं क्लासिफिकेशन. उद्या नेक्स्ट लेक्चरला आपण याचं प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर, अल्कोहोल, फिनॉल्स आणि तर ह्या तिघांचं आपल्याला नॉमेनक्लेचर घ्यायचं आहे. तर मग उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.